सारखे मंत्री आमच्या बाजूने देखील उभा राहिले पाहिजे असं आमचं मत होतं. ठीक आहे. केशव उपाध्याय आपल्या सोबत आहेत. केशवजी, काय त्यांनी आरोप केलेले आहेत हे तुम्ही बघितलेलं आहे. दोन वेगवेगळ्या आंदोलकांना मिळणारी वेगवेगळी ट्रीटमेंट हा एक मुद्दा आहे आणि दुसरा गृहमंत्र्यांवर केलेला आरोप आहे ते आमच्या बाजूने उभे राहत नाहीत असं त्यांनी थेट म्हटलेलं आहे. दोन्हीबद्दल तुमचं उत्तर. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट सांगितली पाहिजे की मुळामध्ये हा प्रश्न मराठी विरुद्ध जैन असा नसून असेलच तर काही प्रमाणामध्ये आस्था की आरोग्य या प्रमाणात आहे, हे सगळ्यात आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. की जसं आस्थेचा जो विषय आहे त्याच्यामध्ये त्या समाजाला असं वाटतं की कबुतरांना दाणे टाकले पाहिजे, ठीक आहे, तो आस्थेचा विषय आहे. पण जसा आरोग्याचा विषय, आरोग्य हे काही मराठी माणसाचं फुफ्फुस किंवा जैन माणसाचं फुफ्फुस किंवा अन्य कुठे डॉक्टर बसलेले आहेत असं धर्म बघून ते फुफ्फुस खराब होणार नाही आहे. त्यामुळे जेव्हा आरोग्याचा विषय आहे त्यामुळे म्हणूनच हा विषय आरोग्याशी संबंधित असला पाहिजे, आस्थेशी संबंधित असला पाहिजे. हा धर्माशी, जातीशी, कुठल्या भाषेशी हा विषय संबंधित नाही, हे कृपया आपण सगळ्यांनी पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. हे नंबर एक मुद्दा. दुसरा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जी शंका की मराठी माणसाच्या मागे कोणच उभं राहिलं नाही, जैन माणसाच्या मागे मंत्री उभे राहिले. मुळात असं आहे की जरी त्या ठिकाणी मंगलप्रभात लोढा गेले होते, पण मंगलप्रभात लोढांनी सांगितलं की अशा प्रकारची भाषा ही मला मान्य नाही. त्या ठिकाणी त्यांनी जैन समाजावरती संयम बाळगण्याचं आवाहन त्या ठिकाणी केलं, हे आपण विसरून चालणार नाही. तिसरा मुद्दा, मराठीच्या मागे कोणी, मराठीचा मुद्दाच नाही, मराठीच्या बागेच सगळे आहोत. किंबहुना तिथं हा विषयाला जाणीवपूर्वक हा रंग का दिला जातोय, महापालिका लक्षात घेऊन कोणाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून कोणी काही प्रयत्न करतंय का, जैन विरुद्ध मराठी असं करण्याचा कोणाचा डाव आहे का, हा खरं तर या ठिकाणी चर्चेचा, शंकेचा आणि चिंतेचा विषय आहे. असं आहे की या ठिकाणी बरं मला एक सांगावं, सरकारने स्ट्रॉंग भूमिका घेतली की नाही. जर जैन समाजांनी वारंवार ती आंदोलनं केली, ते काय ते कापड फाडलं, काय टाकलं होतं ते, किंबहुना पुन्हा जाऊन फिडिंग करण्याचा प्रयत्न केला, पण सरकारने, महापालिकेने ठोस भूमिका घेतली की त्या ठिकाणी जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही अशा पद्धतीने काही ते ओपन करू देणार नाही, आम्ही कृती करू देणार नाही. सरकारची ही ठोस भूमिका, महापालिकेचं हे ठोस आग्रही धोरण, हेच या ठिकाणी त्यांच्या दृष्टीने मराठी माणसाचं, पण माझ्या दृष्टीने आरोग्यासाठी आग्रही असणाऱ्या कुठल्याही समाजाच्या माणसाच्या पाठीमागं हे सरकार ठामपणे उभं आहे, हे सांगणारं हे उदाहरण आहे. त्यामुळे या ठिकाणी सरकारची भूमिका अत्यंत स्वच्छ, स्पष्ट, पारदर्शक भूमिका आहे की या ठिकाणी मधला मार्ग आपल्याला काढावा लागेल. लिमिटेड म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल बैठक घेतली, दोन्ही समाजाचे एकत्रित करून काय त्यात चर्चा करता येईल या पद्धतीचा विचार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या निमित्ताने महापालिकेच्या निवडणुकीसाठी काही जणांना हा प्रश्न मराठी विरुद्ध जैन असा पेटवायचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आपला खांदा वापरू द्यायचा की नाही हे जनतेने ठरवायचं आहे. या ठिकाणी आरोग्यासाठी जे आवश्यक आहे, आस्था जरूर आहे, पण आरोग्य हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मराठी विरुद्ध जैन असा वाद उभा करण्याचा प्रयत्न कोण करतंय आणि त्याच्यासाठी कोणाचा खांदा वापरला जातोय याच्यावर आपण येऊयाच. डॉक्टर शुभा राऊळ आपल्या सोबत आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत.